नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास करणार आहोत. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. त्याची व्याख्या स्क्रीनवरती आहे, मी वाचतोय. द पोएट यूज टू डेकोरेट पोएटिक लँग्वेज टू एक्सप्रेस हिज थॉट, आयडियाज, इमोशन इन फिगरेटिव्ह लँग्वेज दॅट इज कॉल्ड फिगर ऑफ स्पीच. म्हणजे कवितेचे भाषा सौंदर्य वाढवण्याकरिता कवी आपले विचार, कल्पना इत्यादी प्रभावीपणे मांडण्याकरिता सर्वसामान्य भाषा वापरण्याऐवजी वेगळ्या अशा अलंकारिक भाषेचा उपयोग करतात. त्या भाषेला अलंकार असे म्हणतात. पहिला जो प्रकार आहे तो ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास. Alliteration is the occurrence of the same sound at the beginning of words in a phrase, sentence, etc. That is called alliteration. वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला समान ध्वनी निघणारे अक्षर पुन्हा पुन्हा आलेले असतील तर त्या वाक्यात, त्या ओळीत alliteration हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट या वाक्यामध्ये यल हे अक्षर पुन्हा आलेले आहे. यल हा ध्वनी पुन्हा आलेला असल्यामुळे ॲलिट्रेशन अलंकार या ठिकाणी झालेला आहे. थोडक्यात एखाद्या ओळीमध्ये 2 किंवा 3 शब्दांची सुरुवात समान अक्षराने होत असेल तर त्या ओळीमध्ये ॲलिट्रेशन अलंकार होतो. आणखीन काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेली आहेत तुमच्या अभ्यासासाठी. बघा, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, ब्रिंग्स आउट द बेस्ट इन मी, इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. काकूने काकाचे कामाचे कागद कालच कात्रीने कापून काढले. इन द अबॉव सेंटेन्सेस द अकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स happens. That's why there is a alliteration figure of speech in the sentence. प्रत्येक ओळीमध्ये पुन्हा आलेला ध्वनी किंवा अक्षर लाल शाईने दर्शविण्यात आलेला आहे. या सर्व ओळीमध्ये alliteration हा अलंकार झालेला आहे. पुढचा जो प्रकार आहे तो apostrophe. याचा अर्थ आहे परोक्ष संबोधन. When in a sentence a direct address is made to the dead, non-living objects, plants, animals, birds, absent person, God, etc. It is the use of apostrophe. वाक्यात एखाद्या निर्जीव वस्तूला, मृत व्यक्तीला, वनस्पतींना, मानवेतर प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तीला, देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तर तेथे ॲपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. एक्झाम्पल बघा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. लॉर्ड म्हणजे गॉड, परमेश्वर. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. ओ मून गिव्ह मी मूनलाईट. ओ गॉड सेव्ह मी. ने मजशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. वरील सर्व वाक्यामध्ये लॉर्ड, मून, मातृभूमीला, सागराला उद्देशून विचार मांडलेले असल्याने ॲपॉस्ट्रॉफी अलंकार झालेला आहे आणि ते शब्द लाल शाईने दर्शविण्यात आलेले आहेत. पुढचा जो प्रकार आहे तो टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी म्हणजे पुनरुक्ती. When in a sentence different words of same meaning are used for the sake of words, it is the use of tautology. जेथे एकाच किंवा सारख्याच अर्थाचे वेगवेगळे शब्द वापरलेले असतील तर तेथे टॉटॉलॉजी अलंकार होतो. याचा अर्थ असा की समान अर्थाचे 2 वेगळे शब्द वापरलेले असतात. आपण आता उदाहरण पाहूया, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. I too want to hear fairy tales and stories from him. या वाक्यामध्ये टेल्स आणि स्टोरीज हे 2 शब्द एकाच अर्थाचे आहेत.
हिज लिप्स आर पेल अँड स्टील. याही वाक्यामध्ये पेल आणि स्टील हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आलेले आहेत. तो दमलेला थकलेला आहे. दमलेला आणि थकलेला हे दोन शब्द एकाच अर्थाचे आहेत. एकाच अर्थाचे दोन शब्द वापरलेले असतील तर टॉटॉलॉजी अलंकार होतो. पुढचा जो प्रकार आहे तो रिपिटेशन. सेम वर्ड्स, सेम phrase are repeated for a pleasing effect. At that time, repetition, figure of speech happen there. एका वाक्यात एकच शब्द पुन्हा पुन्हा आलेला असेल तर तेथे रिपिटेशन अलंकार होतो. आपण एक्झाम्पल पाहूया. स्मॉल स्मॉल moons of light, I know that I will see. Rain rain go away. देवा ओ देवा गणपती देवा. या वाक्यांमध्ये बघा एकच शब्द दोन वेळा आलेला आहे. पहिल्या वाक्यामध्ये स्मॉल हा शब्द दोन वेळा आलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये आय आणि तिसऱ्या वाक्यामध्ये रेन आणि चौथ्या वाक्यामध्ये देवा. अशा प्रकारे जर एकच शब्द दोन वेळा आला असेल म्हणजे पुन्हा पुन्हा आला असेल तर त्या ओळीमध्ये रेपिटेशन अलंकार होतो. पुढचा जो प्रकार आहे सिमिली. त्याची व्याख्या अशी आहे. When in a sentence a direct comparison is made between two objects of different kinds which have at least one point in common and like and as used to show comparison, that is called simile. जेथे दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणविशेष इत्यादीची प्रत्यक्ष तुलना केलेली असते आणि साम्य ॲज लाईक या शब्दाने सांगितलेले असते तेथे सिमिली अलंकार होतो. सिमिली अलंकार ओळखायला एकदम सोपा आहे. प्रत्यक्ष तुलना केलेली असते आणि तुलना करण्यासाठी दोन वस्तू, दोन व्यक्ती, प्राणी आणि गुणविशेष यांची तुलना केलेली असते आणि वाक्यामध्ये ॲज किंवा लाईक अशा प्रकारचे शब्द आलेले असतात. त्यावरून तुम्हाला सिमिली अलंकार ओळखायला सोपा जाईल. एक्झाम्पल पहा. You are like my brother. Kashmir is like a heaven of India. The road lies like the shape carpet. Twinkle, twinkle, little star, like a diamond in the sky. या चारही वाक्यामध्ये लाईक हा शब्द आलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्यक्ष तुलना करण्यात आलेली आहे. शेवटचं वाक्य बघा. शिवाजी महाराज सिंहासारखे होते. सारखे हा शब्द आलेला आहे म्हणजे लाईक या अर्थाने. यावरून तुमच्या सिमिली हा अलंकार लक्षात येईल. ओळखायला एकदम सोपा आहे. पुढचा जो प्रकार आहे तो मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. त्याची व्याख्या अशी आहे. When an indirect comparison is made in between two objects of different kinds which have at least one point in common, it is the use of metaphor. जेथे दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणविशेष इत्यादीची अप्रत्यक्ष तुलना केलेली असते त्यांच्यामधील एकमेव साम्य दाखवताना लाईक किंवा ॲज या तुलनात्मक शब्दांचा उपयोग केलेला नसतो. म्हणजे उपमेय आणि उपमान हे दोन्ही जणू काही एकच असतात. तेथे मेटाफर अलंकार होतो. या ठिकाणी या अलंकारमध्ये लाईक सिमिलीप्रमाणे लाईक किंवा ॲज या शब्दांचा वापर केलेला नसतो. अप्रत्यक्ष तुलना केलेली असते आणि या ठिकाणी उपमेय आणि उपमान हे जणू काही एकच असतात अशा प्रकारचं वर्णन केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल लाईफ इज अ ड्रीम. या वाक्यामध्ये लाईफ आणि ड्रीम यांची अप्रत्यक्ष तुलना करण्यात आलेली आहे आणि दोन्ही गोष्टी एकच आहेत असं दर्शविण्यात आलेलं आहे. कॅमल इज द शीप ऑफ डेझर्ट. कॅमल आणि द शीप यामध्ये अप्रत्यक्ष तुलना पाहायला मिळते. यू आर अ लायन. यू आणि लायन या ठिकाणी सुद्धा अप्रत्यक्ष तुलना पाहायला मिळते. यू आर माय मून याही ठिकाणी बघा अप्रत्यक्ष तुलना झालेली आहे. हे लाल अक्षरामध्ये जे शब्द या ठिकाणी दर्शविण्यात आलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी त्यामध्ये त्या दोघांमध्ये अप्रत्यक्ष तुलना झालेली आहे हे दर्शवितात. शेवटचं उदाहरण मानव सेवा हीच ईश्वर सेवा.
मानव सेवा आणि ईश्वर सेवा या ठिकाणी प्रत्यक्ष तुलना या ठिकाणी करण्यात आलेली असल्यामुळे मेटाफर अलंकार झालेला पाहायला मिळतोय. पर्सॉनिफिकेशन चेतन गुणोक्ती किंवा मानवीकरण. When in a sentence non-living things, animal, birds, plants, flowers, ideas, etc. are given the human qualities or they are described as human being, it is the use of personification. एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फूल इत्यादी ना मानवी गुण दिलेले असतात तेव्हा तेथे पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. स्टार डान्स इन द स्काय या वाक्यामध्ये डान्स हा जो मानवी गुण आहे तो स्टारला दिलेला आहे म्हणून पर्सॉनिफिकेशन अलंकार झालेला आहे. नंबर 2 एक्झाम्पलमध्ये बुक्स आर द बेस्ट फ्रेंड या ठिकाणी फ्रेंड्स मैत्री हा जो गुण आहे तो बुक्सला देण्यात आलेला आहे. लव इज अ ब्लाइंड हा जो गुण आहे तो मानवी आहे तो प्रेमाला देण्यात आलेला आहे म्हणून या तिन्ही वाक्यामध्ये पर्सॉनिफिकेशन हा अलंकार झालेला पाहायला मिळतोय. तळ्यामध्ये गाती लाटा तळ्यामध्ये ज्या लाटा निर्माण झालेल्या आहेत त्या गाणी गातात आणि गाणे हा जो गुण आहे तो मानवाचा आहे म्हणून या वाक्यामध्ये पर्सॉनिफिकेशन अलंकार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मानवी गुण ज्यावेळी निर्जीव वस्तूला दिला जातो त्यावेळी त्या ओळीमध्ये त्या वाक्यामध्ये पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. पुढचा जो प्रकार आहे तो इन्व्हर्जन म्हणजे when in a sentence words are not in a correct prose order, it is the use of inversion. वाक्यरचना जी असते ती कर्ता, क्रियापद आणि कर्म अशा प्रकारे असायला पाहिजे परंतु कवितेमध्ये शब्दांचा क्रम अशा प्रकारे न ठेवता म्हणजे कर्ता, क्रियापद, कर्म अशा प्रकारे क्रम न ठेवता तो शब्दांची अदलाबदल करतो. ही अदलाबदल कवितेला एक वेगळा इफेक्ट देण्यासाठी तो करत असतो आणि ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारे शब्दांची अदलाबदल केलेली दिसेल म्हणजे कर्म हा शब्द अगोदर घेतलेला दिसेल, क्रियापद नंतर तुम्हाला जर आलेला दिसला तर त्या ओळीमध्ये इन्व्हर्जन अलंकार होतो. काही एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेले आहेत बघा. Where on the deck my captain lies, but don't you quit. आता पहिल्या वाक्यामध्ये जर आपण हे वाक्य सरळ केलं तर ते वाक्य असं होईल बघा. Where my captain lies on the deck. आता हे वाक्य आणि पहिलं वाक्य यांची तुम्ही जर तुलना केली तर तुमच्या हे लक्षात येईल की पहिल्या वाक्यामध्ये कवीने शब्दांची अदलाबदल केलेली होती म्हणून त्या वाक्यामध्ये इन्व्हर्जन हा अलंकार झालेला होता. बट डोंट यू क्विट सरळ वाक्य असं होईल बघा. बट यू डोंट क्विट. अशा प्रकारे जर एखाद्या ओळीमध्ये अशी रचना जर केलेली असेल तर त्या ओळीमध्ये इन्व्हर्जन अलंकार होतो. थँक्यू. हॅप्पी लर्निंग. धन्यवाद.